माढा विधानसभा मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग होण्याचे श्रेय फक्त बबनदादा शिंदे यांचेच, इतरांच्या फक्त वल्गना. तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग माढा विधानसभा मतदारसंघातील काही भागातून नेण्यात यावा व त्यासाठी मंजुरी मिळावी म्हणून माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी 6 मे 2025 रोजी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना समक्ष लेखी निवेदन पत्र देऊन मागणी केली होती. त्यावरती कार्यवाही होण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली होती व ही वस्तुस्थिती आता स्पष्टपणे समोर आलेली आहे. सध्या इतर जिल्ह्यातील काही नागरिक नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्यास विरोध करू लागले व आमच्या भागातून हा मार्ग न्यायचा नाही असे म्हणू लागले. हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे विकासप्रिय मुख्यमंत्री फडणवीस यांनी बबनराव शिंदे यांनी 6 मे 2025 रोजी दिलेल्या निवेदन पत्राचा विचार करून हा महामार्ग तुळजापूर, वैराग, माढा, मोडनिंब, करकंब, शिखर शिंगणापूर, औंध, कराड, कोल्हापूर, आमदापूर, मार्लेश्वर, गोवा या सुधारित नवीन महामार्गास मंजुरी दिली आहे. परंतु माढा तालुक्याचे विद्यमान विधानसभा सदस्य मात्र सध्याचा महामार्ग आपणच मुख्यमंत्री महोदयांकडून मंजूर करून घेऊन वळवला असल्याच्या खोट्या बढाया मारून कार्यकर्त्यांतर्फे फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद व्यक्त करीत आहे. हा त्यांचा नेहमीप्रमाणेच खोटारडेपणा आहे. कारण हा शक्तीपीठ महामार्ग माढा मतदारसंघातून होऊन पुढे माळशिरस तालुक्यातून जावा अशी मागणी व प्रयत्न करण्याचे श्रेय फक्त आणि फक्त माजी आमदार बबनराव शिंदे यांचेच असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी सदस्य, प्रतिनिधी व माढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे यांनी केले आहे. तसेच ही वस्तुस्थिती शेकडो हजारो नागरिकांना देखील माहिती असल्याचं ढवळे यांनी म्हटलंय. तुकाराम ढवळे यांनी बबनराव शिंदे यांच्या पत्रातील माहितीनुसार मुख्यमंत्र्यांना दिलेल्या 6 मे 2025 च्या पत्रानुसार पुढे सांगितले की या महामार्गामुळे राज्यातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पत्रादेवी, गोवा हा भाग जोडला जाणार आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण हे 4 विभाग जोडले जाणार असून सर्व तीर्थक्षेत्रांचा यामध्ये समावेश होतोय. वास्तविक पाहता नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाचे 6 पदरी महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. सोलापूर पासून पंढरपूर, कोल्हापूर, रत्नागिरी पर्यंतचा या मार्गाचा वापर होणार आहे. यामुळे नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेस हायवे हा महामार्ग अंबेजोगाई, तुळजापूर, वैराग, माढा, मोडनिंब, करकंब व माळशिरस तालुक्यातनं पुढे शिखर शिंगणापूर, औंध, कराड, कोल्हापूर, मार्लेश्वर, सिंधुदुर्ग, गोवा असा महामार्ग झाल्यास तीर्थक्षेत्र श्री पंढरपूर तसेच सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर, गोंदवलेकर महाराज, औंध यमाई देवी, कोल्हापूर, आमदापूर येथील बाळूमामा देवस्थान तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मालेश्वर येथील जागृत शिवलिंग ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्राच्या पर्यटनाला व परिसरातील औद्योगिक क्षेत्र व्यापारास मोठी चालना मिळण्यास मदत होणार असल्याचंही बबनराव शिंदे यांनी आपल्या पत्रात पूर्वीच नमूद केले. तसेच सदर महामार्गामुळे भविष्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा प्रवास आणखी जलद आणि सुखकर होणार आहे आणि वेळेची बचतही होणार आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, तुळजापूर, वैराग, माढा, मोडनिंब, करकंब व माळशिरस तालुक्यातील शिखर शिंगणापूर, औंध, कराड, कोल्हापूर, आदमापूर, मालेश्वर, सिंधुदुर्ग व पत्रादेवी, गोवा असा मंजूर व्हावा आणि माढा विधानसभा मतदारसंघातील नवीन महामार्गांसाठी डीपीआर करण्यासंबंधी आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई व्हावी असे बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात कळवले होते असेही ढवळे यांनी निदर्शनास आणून दिले. अधिक बोलताना तुकाराम ढवळे म्हणाले की विद्यमान आमदार महोदयांनी मागील 1 वर्षाच्या कार्यकाळात बबनदादांनीच केलेल्या कार्याचे श्रेय स्वतःकडे घेतले आहे आणि नेहमीप्रमाणे त्याच मार्गावरून जाण्याचा अवलंब करतात. हे आता जनतेला कळून चुकले आहे. मेहनत करे मुर्गा अंडा खाय फकीर ही विद्यमान विधानसभा सदस्यांची प्रवृत्ती हा मतदारसंघ सर्वत्र चेष्टेचा विषय चाललेला आहे असेही तुकाराम ढवळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. विद्यमान आमदार महोदयांनी स्वतः मंजूर करून आणलेली कामे मतदारसंघात करणे हे स्वागतार्ह आहे. परंतु हे आमदार महाशय मात्र उतावळेपणाने सोशल मीडियातून बोलणे आणि न केलेल्या कामाची प्रसिद्धी देऊन मीच फार कर्तृत्ववान आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहे. हेही ढवळे यांनी स्पष्ट शब्दात नमूद केले. दोन्ही ज्येष्ठ आमदार आहेत, दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पण त्यांनी काम केलं आणि नाराजी व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे, केला त्यांनी. त्याच्यामध्ये एवढा मोठा विषय काय आहे? मी त्यांच्या दृष्टीने खूप लहान कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझी भूमिका जी आहे ती माझी भूमिका मी पार पाडतो.
मग जो निर्णय होईल आम्ही चर्चा केलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी आमचं जे आहे ते समन्वयानं मार्ग निघतो. काही ठिकाणचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करून मार्ग तुमचं आतापर्यंत जागा वाटपाव कधी भाष्य केलेलं नाही. आज पण मी आपल्याला सांगतो की सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हाध्यक्षा चौघं मिळूनच ठरवतील. त्याच्यामध्ये कुठेही शंका घ्यायचं कारण नाही. जयकुमार गोरेचा व्यक्तिगत एकही उमेदवार सोलापूरमध्ये नाही, त्यामुळे तो तेच ठरवतील. शहरामध्ये कुणासोबत युती करायची आहे जरी प्रस्ताव निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्याकडे आला तरीसुद्धा स्थानिक आमदाराशी चर्चा करूनच त्याचा निर्णय होईल. शेजारी थोडासा विषय तो आहे. एकमेकाच्या मतदारसंघामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते आहेत आणि त्या अनुषंगानं एकमेकाच्या मतदारसंघात मागणी आहे. मला वाटतं तेच मुख्य कारण आहे. ते आमची मतदारसंघाच्या अनुषंगानं महापालिकेच्या उमेदवारांच्या नावासंदर्भात काही चर्चा आमची झाली. तिला सार्वजनिक करायचा विषय नाही आणि निवडणुकीच्या स्ट्रॅटर्जी संदर्भात, युती संदर्भात, शहराच्या घडामोडी संदर्भात आमची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतनं आम्ही सगळे मिळून बसून निर्णय करू. मला आपल्याला एक सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष सोलापूर शहरा एवढा मजबूत मला वाटत नाही दुसऱ्या कुठं आहे. एवढी मजबूती पक्षामध्ये आहे. कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. प्रत्येक आमदारांच्या कार्यकर्त्यांची संख्या नगरसेवक व्हायला इच्छुक असणाऱ्या प्रचंड आहे. एवढा प्रचंड कार्यकर्ते जेव्हा आहेत एकमेकांसोबत आणि ताकद तेवढी प्रचंड आहे, या परिस्थितीत थोडीशी होणार आहे. तिकिटा संदर्भात चर्चा होणार, थोडी घासाघासी होईल, थोडी नाराजी होईल. तेव्हा तुम्ही चिंता करू नका. अगदी व्यवस्थित मार्ग निघेल आणि आम्ही सगळे बसून योग्य मार्ग काढू. मी तुम्हाला पहिल्या दिवशी आठवतोय की पहिल्या दिवशी सांगितलं की शहराची निवडणूक ही स्थानिक आमदाराच्या नेतृत्वाखाली होईल. इथले उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील, स्थानिक आमचा पक्ष ठरवेल आणि इथल्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी रणनीती युतीच्या संदर्भात आहे तेच निर्णय घेतील. या सगळ्यांचा समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझी आहे. ती जबाबदारी पार पाडू म्हणून काम करतो. तेव्हा माझ्यावर नाराजी व्यक्त करणं याच्यावर दुसऱ्या कोणावर करणार. माझ्यावर नाराजी व्यक्त होणार. जे काय चांगलं झालं ते आमदारांनी केलं, जे काय खराब झालं ते पालकमंत्र्यांनी केलं. मी आजही सांगतो बहुतांश कार्यकर्ते जे पक्षासोबत आहेत, पक्षाशी एकनिष्ठ आहेत, पूर्वीपासून कार्यकर्ते आहेत, त्यांनाच तिकीट मिळेल बहुतांश. आणि काही राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला गणित बसवायला लागतात. शेवटी राजकारण आणि युद्ध त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीनुसार लढलं जातं. त्यामुळे काही निर्णय घ्यायला लागतील. पण बहुतांश उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते असतील आणि निष्ठावान कार्यकर्ते. 3 दिवस करावं एवढं काम शिल्लक राहिलेलं नाही. आता आमच्याकडं म्हणजे तेवढं कामच शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे बाकीची कामं आम्ही त्या 3 दिवसात महायुती म्हणून मी पहिल्या दिवशी बसून सांगेन भारतीय जनता पक्षाची सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा आहे. आणि तेव्हा आमच्याकडे राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कधीही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्याच्यावर विचार करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा. त्या संदर्भात आम्ही आमदारांनी आता मी विजय मालकाशी चर्चा केली. काल सुभाष मालकांशी मनीष होते त्यांच्याशी चर्चा झाली. त्यामुळे त्यांनी ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या आम्हाला देणं शक्य आहे किंवा नाही या संदर्भात आम्ही विचार करतो. त्यांची जी मागणी आहे त्याची आम्ही वरिष्ठांना कळवलेली आहे आणि जर त्या अनुषंगानं काही चर्चा सकारात्मक होण्याची परिस्थिती आली तर नक्की आम्ही तुम्हाला सांगतो. पण आमची करण्याची इच्छा आहे. आरपीआयचे काही लोक आहेत आठवले गटाचे, त्यांची काही मागणी आहे. परंतु त्यामध्ये काही गोष्टी आहेत की शेवटी आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. युती करू आम्ही ठीक आहे, पण शेवटी ज्या सीटा देऊ त्या सीटा मागत असताना त्या ठिकाणचा आमचा मजबूत उमेदवार जर असेल, त्या ठिकाणी जर युतीतला आमचा घटक पक्ष सीट मागत असेल तर ते देणं शक्य आहे का नाही. त्या अनुषंगानं फक्त युतीची जागेची चर्चा करून जमणार नाही. शेवटी सीट्स कुठल्या कोणाला द्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी आमचे त्यांचे उमेदवार कोण आहेत हेही बघायला लागेल आणि त्याच्यावर चर्चा. पहिली यादी नाही, एकच यादी येईल आणि सगळी यादी एकत्र येईल. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.